नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. ऑलरेडी आपण हा चॅप्टर सुरू केलाय, पण आज नवीन टॉपिकला आपण सुरुवात करू. त्याचं नाव आहे युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन. आता युनिफॉर्म मोशन म्हणजे काय आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजेच काय, याच्यामध्ये युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन आपल्याला बघायचे आहेत. चला तर टॉपिकला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण हेडिंग टाकून घेऊ. पहिलं युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता युनिफॉर्म म्हणजे काय आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजेच काय. युनिफॉर्म मोशन म्हणजे सलग एका टाइम मध्ये किंवा पर्टिक्युलर टाइम मध्ये पर्टिक्युलर डिस्टन्स अंतर कापणे किंवा पर्टिक्युलर किलोमीटर आपण कापणे. आणि नॉन युनिफॉर्म म्हणजेच काय, इक्वल टाइम मध्ये अनइक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करणे, आपण याला असं म्हणतो. तर सोप्यात ओपी जर आपल्याला डेफिनेशन जर बघायची असेल युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्मची, तर इफ एनी ऑब्जेक्ट ट्रॅव्हल इक्वल डिस्टन्स अँड इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड एज द युनिफॉर्म मोशन. आणि नॉन युनिफॉर्म मोशन जर म्हटलं तर इफ एनी ऑब्जेक्ट ट्रॅव्हल इन अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज नॉन युनिफॉर्म मोशन. हे झाले युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशनच्या डेफिनेशन. जर आपल्याला एक्झाम्पल बघायचं झालं तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल इथं देतो. पुस्तकामध्ये पण ते एक्झाम्पल दिलंय, पण आपण ABC असं घेऊ. आता एक्झाम्पल दिलंय, इथं दिलंय तुम्हाला टाइम दिलाय, त्यानंतर इथं A व्यक्ती दिलाय, इथं B व्यक्ती दिलाय आणि इथं C व्यक्ती दिलाय. आता यानं कापलेलं अंतर हे आपण किलोमीटर मध्ये घेऊ, हे सुद्धा आपण किलोमीटर मध्ये घेऊ आणि हे सुद्धा आपण किलोमीटर मध्ये घेऊ. आता इथं जे आहे इथं टाइम आपण घेऊ. पहिल्या याच्यामध्ये 5 वाजता, नंतर 5:30 वाजता, नंतर 6 वाजता, नंतर अर्ध्या तासाचा गॅप घेऊ, 6 वाजता, नंतर 6:30 वाजता आणि नंतर 7 वाजता. असा आपण इथं टाइम घेतला. आता हा टाइम, या टाइम मध्ये जर अंतर आपण बघितलं तर हे आहे 30 मिनिटाचं. 5 वाजता तो निघला, हा 5 वाजता निघला. पहिले सगळे जे असतील ते 0 किलोमीटर अंतरावर असतील, म्हणजे 5 वाजता ते स्टार्ट करणार आहे. आता हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती 20 किलोमीटर गेला, नंतर 40 गेला, नंतर 60 गेला आणि नंतर 80 किलोमीटर तो गेला. हा जो आहे हा गेलाय 18 किलोमीटर, हा गेलाय 36, नंतर 42, नंतर जे काय असेल 50 ते, नंतर हा 20 गेला, नंतर 30, नंतर 50, नंतर 50, नंतर 60, असं जर तो गेला असेल. आता आपल्याला याच्यात बघायचंय की जो टाइम आहे तो टाइम बदलत नाही. टाइम तर सगळ्यांना सारखाच दिलाय. 5 वाजता, 5:30 वाजता, 6 वाजता, प्रत्येक अर्धा तासाला त्यांचा टायमिंग मोजल्या जाणार. मग आता याच्यामध्ये 3 व्यक्ती दिलेले आहेत, A, B आणि C. या 3 व्यक्तीमध्ये आपल्याला सांगायचंय की कोणता असा व्यक्ती आहे की तो युनिफॉर्म मोशनला गेलाय आणि असा कोणता व्यक्ती आहे की तो नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये आहे. तर जर आपण इथं जर बारकाईनं जर बघितलं तर याच्यामध्ये अंतर येतं 20, याच्यामध्ये अंतर येतं 20, इथं अंतर येतं 20 आणि इथं अंतर येतं 20 आणि इथं 30 मिनिट. म्हणजे पहिला व्यक्ती हा 30 मिनिटामध्ये 20 किलोमीटर अंतर कापतोय, म्हणजे प्रत्येकी तो 30 मिनिटात 20 किलोमीटर अंतर कापतोय. इथं मात्र तसं होत नाही, इथं मात्र तसं होत नाही आणि इथं सुद्धा
तसं होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तर हा जो ए व्यक्ती आहे, या ए व्यक्तीची जी मोशन आहे ती युनिफॉर्म मोशन आहे आणि या व्यक्तीची बी आणि सी या व्यक्तीची जी मोशन आहे ती नॉन युनिफॉर्म मोशन आहे. मग याच्यावरून आपण युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन याच्यामध्ये तुम्ही काही क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले ते क्वेश्चन्स सुद्धा तुम्ही बघू शकता. आता हु कवर्ड ऑफ इक्वल डिस्टन्स अँड इक्वल एरिया, तर ए. त्यानंतर कोणता असा व्यक्ती आहे की त्यांनी युनिफॉर्म मध्ये नॉन युनिफॉर्म मध्ये अंतर कापले, तर ए न युनिफॉर्म मोशन मध्ये आणि बाकीचे दोन नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये अंतर कापणारे. हे जे दिले तुम्हाला युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म, ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट अतिशय सोपी आहे आणि तुम्हाला समजण्यासारखी आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण हे जे आहे हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपण घेतलेला आहे. तर याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तर लाईक केलंच असेल, सबस्क्राईब सुद्धा करा आणि पुढचे जे टॉपिक आहेत आपण एक एक टॉपिक क्लास 9th क्लास 10th आणि जे काही मराठी आणि जे काही मॅथचा जो सिलेबस आहे किंवा मॅथचे जे काही टॉपिक आहेत ते टॉपिक आपण घेणार आहोत. खूप महत्त्वाचं हे आहे, तर ते टाकल्याच्या नंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन यावं याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून त्या बेल आयकनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकला की लगेच तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल, लगेच तुम्हाला तो बघायला मिळेल. तर अशा प्रकारे हे जो सिलेबस आहे हा सिलेबस आपण कंप्लीट करणार आहोत. कुठेही न जाता आपण सगळ्याच्या सगळा सिलेबस आपण या प्लॅटफॉर्मवर देणार आहोत, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला सुद्धा हे काय करायचंय बघायचं आहे, एवढीच फक्त तुमची जिम्मेदारी आहे. फक्त ते बघून अभ्यास करणे आणि परीक्षेला जाण्याच्या आधी किंवा परीक्षेच्या आधी परिपूर्ण जो आपला अभ्यास आहे तो अभ्यास पूर्ण करणे, नोट्स काढणे आणि नोट्स काढल्यानंतर परीक्षेच्या टायमाला त्या वाचन करणे, तेवढंच. आणि याच्यामुळं तुम्हाला खूप सारा फायदा सुद्धा होऊ शकतो. तर धन्यवाद, थँक्यू.